मी कधी असा कापूसच तोडला नाही. मी फक्त क्लिन्झिंग करताना लागतो मला. कसं आहे पहिल्यांदा बघितलं. मी तर पहिल्यांदाच तोडलंय हे असं. नको बाई, चलो आय एम नॉट इंटरेस्टेड. फूल थोडंसं मोठंच लावते डोकं. नको बाई, छोटंसंच लावते. सो गाईज, आज मी कशी दिसतीये? एकदम गावठी ना, गावठीच आहे. चला बघा, आमची आजी असं सारून घेते सगळं. इथं औदुंबराचं झाड आहे. पण आम्ही पिंडी करायचो, पिंड करायचे, पिंड मी मातीची. आणि इथं दिवा लावायचा. आता पण लावला वाटतं. आता नाही लावला, संध्याकाळचा लावतो. सो गाईज, आम्ही आता निघालो व्हिडिओ काढण्यासाठी. आणि इथं जे बॅक साईडला दिसतंय ना तुम्हाला, हे इथं पूर्वी म्हणजे आमच्या आजीची आजी जी होती, म्हणजे आजीची आई, त्यांनी त्यांचं घर म्हणजे खोली होती त्यांची. आणि त्याच्याच खाली तळघर होतं. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही देवमाणूसमध्ये बघता ना तळघर, तसं तळघर होतं. पण त्यांनी आता बुजवलं ते. आणि असं वातावरण आहे. जास्त काही ऊन नाही लागत आहे, कारण की थंडी आहे ना, त्याच्यामुळे. सो गाईज, आमची शेती तर का तिकडं माग आहे आणि इकडं गोठा आहे. आता आम्ही संध्याकाळी इथं थोडासा व्हिडिओ करणार. लाव बरं गाईज, आता मी ट्रॅक्टर चालवणार आहे हवाला. आम्ही रानात जाणार आहे आता. झाड येणार आहे, कलंबीचं आहे ना हे. सगळं बदललं पण इथं आहे ना. हा का, येतो येतो, चक्कर मारा की. हा, सगळ्यात गोड आंबा कलंबीचा. म्हणजे आंबा म्हणजे कैरी सगळ्यात गोड. आणि एवढी मोठी कैरी ना. बघ, हे खा ते खा ते खा. लय आंबे होते, आहे का नाही? आता किती आंबे, एक दोनच झाड राहिले. हा, असे लाईननी होते आहे ना. काढले काय रे सगळे? आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आम्ही पुढे जाऊन खूप मज्जा केलेली आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. बस ना, गाडी चालवतो म्हणजे ट्रॅक्टर, टू व्हीलर सगळ्या. अजून हे पण जीप पण चालवतो ना. हा, सगळ्या गाड्या चालवतो. 3 वर्षाचा होता तेव्हा. इथे टू व्हीलर. रुद्र पहिल्यांदा बसली ट्रॅक्टरमध्ये. तर मित्रांनो, इथे जो ट्रॅक्टर चालवताना दिसतोय तो माझा मामा आहे. पाणी आणायचं ना. नाही ना, आम्ही अचानक आलो ना. अरे हे का दिलं तू? बिस्लरीचं का नाही दिलं? तिची सोय नाही. बसेल खुर्ची बिर्ची आणा ना. गाडीत बस. काहीतरी. आजी ऐक ना, ना तू हातावरती काय काढलंय हे? बघ ना काय. बघ ना, बघा आजीने आमच्या हातावर कसं गोंधन काढलंय. पूर्वीच्या बायका अशा गोंधळायच्या. आणि हे काय काढलंय ग आजी? तुला वाचता येतं ना? अगं सगळं ते मिक्स झालंय ग. ही माणसं कळलं ती मला. हे तुळशीचं काहीतरी आहे ना चिन्ह. नाही, कमळाचं फुल म्हणायचं. हा, कमळाचं फुल. आणि हे भावाचं नाव आहे ना. भावाचं नाव. हा आणि त्या तुझ्या आजोबाचं नाव. हा हा. आणि माझं नाव.
पूर्वी पण आजोबाचं नाव गोंधवायची आजी. हा पहिलं आणि पलीकडचा हात बघू, ते पलीकडच्या हातावर नाही. हे काय विठ्ठल रुक्मिणी आहेत का? हम्म. खरं सांग. हा ना. आणि हे रामाचं बाशी. रामाचं बाशिंग का? आणि ह्याच हिथं हे ते असं गोंधायची बाई पुरी. तुळशीचं वृंदावन आहे मला वाटतंय. हे पहिले गोंधायची असं बाई. वृंदावन आहे. आमची आई काय करायची, धरायची हम्म. आणि गोंधायची. तुझ्या आईला पण होतं, हा, हा. रेखा मावशीला होतं का? रेखा मावशीला नव्हतं, सविता मावशीला पण आहे. हम्म. बघा तुमच्या बहिणी गोंधवत्यान का तुमची नावं? माझ्या आजीने गोंधवलंय. माझ्या आजीने गोंधवलंय. सो गाईज हे आमचं शेत, सगळं आमचंच शेत आहे. इथून तिथं 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 जिथपर्यंत तुमची नजर जाते ना तिथपर्यंत आमचंच शेत आहे. तो आमचा मामा तिकडं, आणि तिकडं पण मामा, तो पण आमचाच ट्रॅक्टर आहे. सो गाईज आम्ही इथे शिरूर घोड नदीला राळेगण थेरपाळ येथे आलो आहे. तर इथे माझा मामा राहतो, माझी आजी राहते, त्यांना भेटायला आलो आहे आणि थोडीफार मज्जा केली. सो गाईज इथे माझ्या मावशांची सगळी मुलं आणि आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही खूप मज्जा केली. सो गाईज लहानपणी मी मामाच्या गावाला जास्त राहिले आणि त्या लहानपणीच्या आठवणी थोड्याशा ताज्या झाल्या. आणि गाईज मी जास्त टाईम हा शिरूरमध्ये घालवला आहे. माझं बालपण हे शिरूरमध्येच गेलेलं आहे. आणि मी आणि माझी मुंबईची जी मावशी आहे तिच्या 2 मुली, आम्ही सगळे एकत्रच असायचो सुट्टीला. सो गाईज आत्ता आम्ही घासात शूट करायला आलो होतो आणि झालं आमचं शूट. सो बघा आमचं रान. काय काय हे ई! जोरात वाडा खाली. गाईज आत्ता आम्ही आलो आहे गोठ्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता अर्ध्या म्हशी इकडं आहेत, अर्ध्या म्हशी पलीकडं आहेत. आता मी धारा काढणार आहे. गाईज हा इथून आम्ही आलो ना, हा एक गोठा आहे. हा एक आणि इथं एक आहे. इथं मला वाटतं गाया आहेत आणि इथं पण आहे. ती बघ कशी बघती माझ्याकडं. सगळे मिळून ए लढाई नाही.
सो गाईज या ज्या दोघी आहेत त्या माझ्या सख्ख्या मावशीच्या मुली आहेत, जी माझी मावशी एक मुंबईला दिलेली आहे तिच्या मुली आहेत. पाया पड रुद्रा. सो गाईज आम्ही आता निघतोय आम्ही आता. मामा बाय, मामा बाय, आजी. आता आम्ही येऊ मे महिन्यात. बसा मॅडम. चला मामा. तर मित्रांनो, याचबरोबर माझा आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि ज्यांनी पार्ट 1 नाही पाहिला त्यांनी पार्ट 1 सुद्धा पहा, तो सुद्धा खूप सुंदर आहे. बाय.